तर काय म्हणता पांढरकवडा तालुक्याचे पोट्टे आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे मित्र आपला ब्लॉग नक्की पहा. तर सगळ्या आधी माझ्याकडून सगळ्याला रामराम मी करतो. मी आपल्या धरणाच्या भीतीनं निघलो होतो वावरात जाण्यासाठी. तर तेवढ्यात दिसले होते मला आपल्या गावचे बकऱ्या आणि आपल्यासमोर होते शेरकी आपला मंगेश भाऊ परचाकी न त्याच्या साईडले होता आपला रावबान भाऊ कुंबरे. ते जे पण बकऱ्या एकात होती ना ते दोघं मस्त चारत होते. तर मी निघलो त्यांचा ब्लॉग काढत धरणावर जाण्यासाठी, कारण मला जायचं होतं खत टाकायला आमच्या मोठे बाबाच्या वावरा. हे आहे आपलं धरण ब्लॉग नक्की पहा ना आपल्या आयडीला फॉलो गिन करत राहते. मी निघलो सरळ आपला यस्टरवर. तर तेवढ्यामध्ये दिसले मला इकडे हिरवे हिरवे झाडं हिरवे हिरवे गवतं आणि तेवढ्यामध्ये समोर गेल्यावर माझे मित्र पण भेटले होते आपले अमन भाऊ आणि धनराज. ते होते कॅनेलवर. तर मी त्यांचा ब्लॉग काढत निघलो इकडे समोर. तर तेवढ्यामध्ये समोर आल्यावर इकडे दिसला आपल्याला रोहन भाऊ. तेच आपण ब्लॉग काढलो ना मी निघलो सिद्ध इकडे यस्टर पाहण्यासाठी. तर तेवढ्यामध्ये यस्टरचा ब्लॉग काढलो ना मी निघलो सिद्धा खत टाकायला जाण्यासाठी. ना तुम्ही म्हणत असं येले काऊन भिऊ नाही लागत, कारण हे आपलं नेहमीचाच रस्ता आहे. मी पैदल निघलो तिकडे वावरात. तर वावरामध्ये पोचल्यावर इकडे खत पण मिस्टिंग व्हायचं होतं आणि इकडे पराठीचं पण ब्लॉक काढायचं होतं. आणि तेवढ्यामध्ये मी वाटा पण बांधलो आणि लागलो होतो खत टाकायला. तर तेवढ्यामध्ये खत टाकतानीच आता विचार आला आपला ब्लॉक तर काढायला बंदच करायला लागणार, कारण खत टाकायचं होतं आपल्याला म्हणून. तर तेवढ्यामध्ये मग ब्लॉक काढतानीच आमचं खत टाकणं झालं आणि तेवढ्यामध्ये आलता होता इकडे आमचा गजू भाऊ पेंदोर साहेब आपला. तर त्याचा पण एक ब्लॉक काढलो आणि कोणी पाहत असेल तर कमेंट करा ना. इकडे मी लागलो होतो मग नाचाले. नाचणं झाल्यावर इकडून आता नाल्यातून आपल्याला टोबा लागलं खत. आणि तेवढ्यामध्ये 11 वाजता जाऊन आमचं झालं होतं 5 वाजता बंद कंप्लेंट, म्हणजे खतगीन बंद झालं होतं टाकणं. तर आता घराकडे यायचं होतं. तर मी निघलो नदीच्या रस्त्यानं पैदल घराकडे येण्यासाठी. आणि यस्टरचं बिन ब्लॉक काढावं म्हणलो होतं. हे काही असं भरत नाही पाणी, एकदा फक्त रात्रभर पाणी येऊन जावं. आता यंदा तर भरणारच आहे लवकर, पण यंदा काहून उशीर केला का भरायला. तर मग जाऊ दे मग मित्रांनो, आपला ब्लॉग अशीच पाहत राहा आणि आपल्या आयडीले फॉलो करायचं भूलू नका ना. लाईक पण करा ना शेअर पण करा. भेटू मग आपण आपल्या पुढच्या ब्लॉग व्हिडिओले.